हे आहे मम्मीच्या तिकडचं सकाळचं वातावरण. म्हणजे आता 8 वाजायला आले त्या इकडं असं आहे. आणि हे आमचं जुनं घर आहे बरं का, नवीन घर नाही आहे. हे जुनं घर आहे आणि ही बॅक साईड आहे. आधी इकडं खुरपूर नाही सॉरी भरपूर चेंज झाला आहे आता. छान आहे. आता हे सगळं पडाकच झालंय. कारण सांगते मी, टिकली भरपूर मोठी झाली, मोठी लावली असं जातं झालं. आता तिकडे घर बांधल्यामुळे इकडं कोणी राहणं येणं होत नाही. फक्त स्वयंपाक बनवायचं घेऊन जायचं. काही दिवसानं ते पण बंद होईल. किचन तिकडं बांधलंय, फक्त आता फरशा वगैरे टाकायच्या राहिल्या त्या. त्यामुळं ते झालं का मग इकडे येणं बंदच होणार आहे. म्हणजे हे बंदच राहणार आहे असं झालं. तर असं चला पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलचा म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इकडं आल्यापासून ब्लॉग पडत नाही आहे, तिकडे पण पडत नव्हते. इथं आल्यानंतर फक्त खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, खेळायचं एवढंच चाललं आहे. त्यामुळं ब्लॉग शूट करायची इच्छा होत नाही, मन होत नाही. कारण कुठं मोबाईलच घेऊन बसत नाही मी, मोबाईलच हातात घेत नाही जास्त. सकाळचं माझी कामं आवरायची, जेवायचं, नंतर थोडी टी व्ही बघायची, परत झोपायचं, परत उठायचं, संध्याकाळचं टायमिंग हे सगळं आहे. थोडंसं मग गेम वगैरे खेळत असतो आम्ही, लूडो वगैरे. तर त्यात कसा टायमिंग जातो ते काही समजत नाही. त्यामुळे ब्लॉग बनवणं काय आणि नाही त्यामुळं व्हिडिओ बनवणं होत. तर असं झालं. तर म्हणलं चला आज काही पण करून आपल्या चॅनलवरती ब्लॉग गेला पाहिजे. आणि माझी तब्येत पण ठीक नाही आहे म्हणूनच मी आले. आणि आता बघू कधी जाते कधी नाही आहे. आणि श्रेयसला पण घेऊन आले, त्यामुळं तर मला लवकर जायला लागणार आहे. कारण त्याला जायचं आहे. मी सोनूज पप्पाला म्हटलं होतं त्याला यायचं आहे तर त्याला तुम्ही या आणि त्याला घेऊन जावा. म्हणजे तो पण म्हणतोय तुम्ही आला तर मी येणार आहे, नाही तर मी नाही जात, असं त्याचं पण म्हणणं आहे. कारण त्याला पण इथं करमून जाते. कारण पोरं आहे ते खेळायला, तर तो पोरांच्यातनी गोट्या खेळतो, त्यांच्यासंग गेमा खेळत असतो, काय टी व्ही बघत असतो. म्हणजे त्याला पण करमून जातं, असं नाही की त्याला इथं करमत नाही. त्यामुळे तो पण म्हणतोय मामी तुम्ही आला तर मी जाणार आहे. तर नाहीतर म्हणतोय राहूया आपण दोघं पण. तर काय करू, काय डोकं चाललं ना, राहू का जाऊ तिकडं पण सगळं अवघड होतं डब्याचं वगैरे. बघू आता जसं होते. अजून तरी 1-2 दिवस तर नसती जात, तिथून पुढं काय होईल तर होईल. कारण मला बरं नाही वाटत आहे इतकं, म्हणजे अशक्तपणा आल्यासारखं झालं आहे ना. माझ्या थोबडाकडं बघून कळत असेल. हे ड्रेस मला टाईट होतं तर आता ते ढिलं व्हायला लागलं. तर असं काही झालं आहे. सोनूला मात्र करमून गेले. सोनूचं पण म्हणणं आहे की नको जायला, पण ती तिथली सगळ्यांची कसर भरून काढते. म्हणजे सासरच्या एकूण एक मंडळीची कसर तिथं मला त्रास देऊन भरून काढते. तर मला असं वाटते की मी तिथं काय आणि इथं काय, काही मला चांगली फिलिंगच नाही. असं वाटतच नाही मी की इकडं आले आहे म्हणून. नवरा फोन करून वेगळा त्रास देतो, पोरगी मला वेगळा त्रास देते इथं, असं आहे. तर असं चला. आणि 2 दिवसाचे ब्लॉग मी एकत्र टाकलेत. 2 दिवसाचे ब्लॉग मी एकत्र टाकले, जे काय मी थोडंसं गेमचा पार्ट घेतलेला आहे तो, आणि काय असेल ते. तर आज पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करेन, कसं असतं कसं नाही आहे ते. तर चला लागते आता मी माझ्या कामाला. मॅडमचा अवतार. आणि खरंच मला कसं तरी व्हायला लागलं. मला माझ्याकडे बघून इतकं विचित्र वाटतंय ना की काय झालं आहे माझी अवस्था. टेन्शन खरंच कोणीच घेत जाऊ नका. टेन्शन इतकी वाईट चीज आहे ना की बसच. मी आत्ताशी माझं वजन वाढणं म्हणा किंवा भरपूर बदल झाला होता, पण पुन्हा तोच ग्राफ खाली चालला आहे. आता पहिलंच सारखं व्हायला लागलं आहे माझ्यासोबत. हे सगळं माझं पहिला ह्या ॲड्रेसवरचा ब्लॉग बघा आणि आत्ताचा ब्लॉग बघा. मला स्वतःकडे बघून लाज वाटायला लागली आहे की मी दुसऱ्याच्या बाहेर मी माझं काय करून घेतलं आहे, असं काय झालं आहे. असं चला आता वर्ष झालं का नाही पैसा. आता आम्ही यूट्यूबवरचं गेम बघितलेली. तुझं नाही तोंड दिसत, तर ते गेम आम्ही इथं खेळत बसले. पोरा अरे 3-4 पर्यंत आले आणि तिथनं माघारी आलंय डबल. बदल आतलं बदल. पारुशी
असताना खेळायचं, पण आमच्याकडे खो खो नव्हता. आम्ही उशिव मांडायचो आणि असल्या बाटल्या पण नव्हत्या तर काय मांडायचं, पावडरचा डबा, नखपालीची बाटली, परत न काजळ, क्रीम, हा तसलं मांडायचं आणि ते न करायचं. आता आमच्याकडे बाटल्या येत्या, पण खरं ती सोपं जात होतं. बाटल्यानं जरा कन्फ्यूज होते, कुठं बाटली ठेव काही कळत नाही है ना. आता मी कन्फ्यूज होते बाटल्यानं, कारण त्यातले 2 बाटल्या आहेत ना, ते एकसारखेच आहेत, त्यामुळं चालत नाही डोकं माझं. श्रेयाचं किती केलं झालं. आणि आता मी यांच्या संग खेळायला बारकी झाली. आता मी मांडलं, यूट्यूबवर बघायचं आणि करायचं. खाली पण दाखव किती बरोबर आहे ते. बाळा तू इकडे बस, तिकडे जातो पारुश आहे ना, पण तिकडे किती 1 0 1 0 हा 1 का म्हणलं 0 0 1 किती 1 2 2 माझं डोकं चाललं ना, मी काय काय हलवलंय ती. स्टॉप कर. तर आता खेळून झालंय, आता लागायचं कामाला. 5 वाजले असतील. कपडे भांडी सगळे पडले. ते जिकडे तिकडे जो टाइम असतो माझ्या कामाचा, तो इकडं पण असतो. सगळी पडाली. तर चला आता मी घेते आवरून. उठू वाटत नव्हतं इकडे खेळायला लागलं, कारण आम्हाला तिकडे खेळायला भेटत नव्हतं. खेळायला भेटतं पण आमच्याकडे सामान नाही. आम्ही फेअर अँड लवली मांडायचो, पावडरचा डबा मांडायचो, क्रीमा मांडायचो, असं मांडून ही गेम खेळत होतो. आज आमच्याकडे बाटल्या भेटलेल्या आणि तो पण नाद हिच्यावरनं निघालेला. ही अशी टाकत होती, ती बाटली अर्धी भरून टाकतात ना उभं करायची. म्हटलं चला आपण गेम खेळूया, कारण आमच्या घरी 2 पोती भरल्या असतील या बाटल्यानं असे पिलेल्या. म्हटलं आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या बाटल्या आहेत, मग त्यात पाणी भरलं आणि ते केलं. चला गरम होते, आता लोटून काढते. तर आम्ही बसलोय पिक्चर बघत, पसरलोय नुसतं. हिला तर काय नसतं, दातीच कायलाच पाहिजे. झोप. सकाळ जर नसतं लोळायचं बिळायचं कामं पडलीत तशी. आम्ही कांचना पिक्चर बघायला बसलो. कांचना 2 आम्हाला काय नसतं हसायला पाहिजे, हसायला. आणि म्हणजे इथं आल्यापासून भूताचा पिक्चर बघायला जास्त इंटरेस्ट वाढला. हां कांचना 2 लय हसलेलं म्हणजे लय हसलं. चला आता बघायचं पिक्चर, थोड्या वेळानं कामाला लागायचं. 3:30 झाले ते. ओके चला तुम्ही पण बघा. बाहेरचं माझं रुटीन कसं असतं, काय कसं असतं हे तुम्हाला बघायला आवडेल का नाही हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर पुढचा ब्लॉग मी त्याच्यावरती बनवीन. जसं होईल तसं शूट करण्याचा प्रयत्न करेन. जास्त मी इथं मोबाईल घेत नाही, तिकडे जास्त मोबाईल वापरत असते. पण इथं ना फक्त खाणं पिणं एवढंच. हां एवढं चालतं. तरी पण मला कमेंट करा इकडचे तुम्हाला कसे कसे ब्लॉग बघायला आवडतील, मी त्याच्यावरती बनवण्याचा प्रयत्न करेन.
ओके, तर चला मला आता हॉस्पिटलला जायचं आहे, त्यामुळे मला माझं आवरायचं आहे आणि निघायचं आहे. तर आता चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, कसं होते कसं नाही येते, आणि मी आणि सोनूच जाणार आहे.